नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता फुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण. हे लेक्चर तुमचं RRB NTPC ALP ग्रुप टी आणि टेक्निशियन सारख्या सगळ्या पोस्टसाठी कामात येणारं लेक्चर आहे, ज्यामधला आजचा टॉपिक असणार आहे आम्ल व आम्लारी. राजधानी एक्सप्रेस सिरीज आजचा लेक्चर नंबर आहे 98. ओके, तर आज आपण आम्ल आम्लारी म्हणजे ऍसिड आणि बेसचा अभ्यास करणार आहोत. हे सुद्धा तुम्ही सांगितलेले टॉपिकच आहेत. ठीक आहे, जे टॉपिक तुम्ही मला डेली सांगत आहेत, ठीक आहे, तेच टॉपिक आपण इकडे घेत आहोत. सो ऍसिड व बेस खूप छान, इंटरेस्टिंग आणि केमिस्ट्रीमध्ये असलेला टॉपिक आहे, ज्याचं विश्लेषण आज आपण इथे घेणार आहोत. ज्याच्यातले जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जे तुम्हाला आता NTPCच्या एक्झामला विचारले गेले आणि अंडर ग्रॅज्युएटला सुद्धा होते, जे ग्रुप डी ला कॉमन आहे, असे सगळे क्वेश्चन मी याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. म्हणून लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे. ओके, चला, समजलंय? तर जाऊया पहिल्या प्रश्नावरती. पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न, अरेहेन्सच्या मते आम्ल म्हणजे अशी आम्ले जी, ठीक आहे, अरेहेन जे ऍसिड आणि बेसचा ज्यांनी अभ्यास केला आहे ना, तर ह्यांनी काय म्हटलं की आम्ल काय आहे, ऍसिड काय असतं, काय असतं, जे H+ आयन देते, जे OH आयन देणार, A आणि B यापैकी नाही. ज्याला आन्सर येत असेल ना, त्यांनी नक्की ऑफलाईन कमेंट करून आपले आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तुमचे आन्सर चेक केले जातील. ठीक आहे, ही तुमची रिव्हिजन सुरू आहे. आपण इतके सगळे क्वेश्चन घेतलेले आहे, तर आता जे टॉपिक वाईज सुरू आहे तुमची रिव्हिजन आहे, कारण आपण सगळे मिक्स क्वेश्चन मध्ये हे सगळे टॉपिक घेऊन झालेले, म्हणूनच तुम्हाला पेपर एवढे सोपे जात आहेत. बरोबर आहे ना? तर बघा, अरेहेन्सच्या मते आम्ल म्हणजे अशी आम्ले जी H+ आयन्स प्रदान करतात. ठीक आहे, आता बघा pH मापन श्रेणी जी आहे ती किती असते, 0.0 पासून 14 पर्यंत. ठीक आहे, मग 7 काय आहे, उदासीन म्हणजे काय असतो, तो न्यूट्रल फेज मध्ये असतो. 7.1 पासून तर 14 पर्यंत असतं, त्याला आपण बोलतो आम्लारी. काय बोलतो, आम्लारी. नेहमी लक्षात ठेवायचं, आम्लारीमध्ये OH- आयन्स असतात. लक्षात आलं? आता 0 पासून 7.9 पर्यंत काय असतं आपलं, आम्ल. मग आम्ल म्हणजे काय, ऍसिड. ऍसिड मध्ये काय असतं, नेहमी H+ आयन्स असतात. आणि ह्याच्यावरच होता तुमचा आजचा प्रश्न की अरेहेन्सच्या मते आम्ल काय देणार, तर H+ आयन्स देणार. ठीक आहे, लक्षात आलं? जितका pH कमी तितका ऍसिडिटी जास्त, जितका pH जास्त तेवढी ऍसिडिटी कमी. ठीक आहे, नोट डाऊन करा. ओके, देन पुढचा प्रश्न बघा काय दिलाय, द्राक्षात कोणते ऍसिड असते, द्राक्षामध्ये कोणते आम्ल असते, ज्यांना माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा. ऍसिटिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, ऑक्झॅलिक अँड टार्टरिक आम्ल. तर बघा, द्राक्षामध्ये जे ऍसिड असतं त्याला आपण काय बोलतो, टार्टरिक ऍसिड बोलतो. पर्याय नंबर चौथा योग्य. द्राक्षामध्ये काय आहे, टार्टरिक ऍसिड आहे. लक्षात आलं सगळ्यांना? दे पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नावर जाऊया. आवळ्यात कोणते आम्ल असते, सांगा बरं. आवळ्यामध्ये असलेले ऍसिड कोणते आहे, टार्टरिक, सायट्रिक, ऍस्कॉर्बिक की ऍसिटिक? काय येऊ शकतं, आवळ्यामध्ये काय असतं, सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये एकच ते ऍसिड असतं, त्याचं नाव काय आहे? ज्यांना येत असेल कमेंट करून ते सांगू शकतात. काय आहे, सायट्रिक ऍसिड. ठीक आहे, ज्यांनाही येत असेल तर आपलं कमेंट करून ते सांगू शकतात. आता टार्टरिक द्राक्षात आपण बघितलं आणि ऍस्कॉर्बिक कशात बघणार आहोत, ऍस्कॉर्बिक कशामध्ये असतं सांगा बरं, ऍस्कॉर्बिक ऍसिड. चला, तुमचा होमवर्क समजा, आता आन्सर करायचे सगळ्यांनी. ठीक आहे, ऍसिटिक ऍसिड कशात असतं, विनेगार मध्ये असतं. ह्या ऍसिडचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याचे प्रश्न जिथे पण तुम्हाला सामान्य विज्ञानाचं लेक्चर असेल किंवा जिथे पण तुम्ही जिथेही शिकत असाल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे बघत असाल, कारण प्रत्येक गव्हर्नमेंट एक्झामला तुम्हाला हे विचारलंच जातं. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढे. बघा, खालीलपैकी कोणत्या आम्लाला खनिज आम्ले म्हणतात रे, खनिज आम्ले. हा प्रश्न सुद्धा PYQ आहे तुमचा, PYQ आहे NTPC मधला. ठीक आहे, RRB NTPC मधला PYQ हा क्वेश्चन आहे, हा मध्ये सुद्धा बघितलेला प्रश्न आहे. ठीक आहे, तर कोणते असे ऍसिड आहे ज्यांना खनिज ऍसिड बोलतात, ज्याच्यामध्ये बघा सल्फ्युरिक ऍसिड असते, नायट्रिक ऍसिड असतं, औद्योगिक खूप जसं की आपण इंडस्ट्रियल युजेस बोलतो त्याचे बरेच केले जातात. मग अजैविक आहे का सेंद्रिय आहे, कशाला म्हटलं जातं,
कशाला म्हटलं जाईल, चला प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रयोगशाळेत देखील त्याला वापरलं जातं, तर ते अजैविक आहे, ज्याला तुम्ही काय म्हणतात, मिनरल्स म्हणतात. काय बोलतात, मिनरल्स ऍसिड तुम्ही त्याला काय करतात, बोलतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणते एक मजबूत आम्लाचे उदाहरण नाही, म्हणजे जे स्ट्रॉंग ऍसिड नाही. काय विचारलेले आहे, मजबूत आम्ल म्हणजे काय, स्ट्रॉंग ऍसिड. आणि आता पहिल्याच प्रश्नात मी तुम्हाला काय शिकवलं होतं, जेवढा पीएच कमी तेवढी ऍसिडिटी जास्त असते. H प्लस आयन्स तेवढे काय असतात, जास्त असतात. समजा पीएच आपला 1च असेल किंवा 2.2 असेल, 6.9 पर्यंतच पीएच लेवल असते कोणाची, ऍसिडची. तर जेवढा पण तुम्ही कमी पीएच घ्याल तेवढा H प्लस आयन्स कसे असतील, त्याच्यात जास्त असणार आहे. मग तुम्हाला असं याच्यामधला एक निवडायचं आहे की ज्याच्यामध्ये काय आहे, H प्लस आयन्स कमी आहे, म्हणजे ज्याचा पीएच जो आहे तो 5च्या पुढे आणि 6.9च्या आतमध्ये आहे. असं कोण आहे, सल्फ्युरिक ऍसिडला तर आपण रसायनांचा राजा म्हणतो. हाय ऍसिडिक आहे, तीव्र ऍसिड आहे हे. हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक आहे बेटा, इथे काय आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हे तर आपल्या जठरामध्ये असतं, ज्याचा पीएच 2.2 असतो. तर ह्याचा आन्सर येणार आहे बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे, बेन्झोइक आम्लाचा पीएच कमेंट मध्ये सांगायचा आहे. कारण हे काय आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे का, नाही, एक वीक ऍसिड आहे, म्हणजे ज्याचा पीएच किती असेल, 6.9च्या आसपासचा. ठीक आहे, लक्षात आलं. दे पुढचा प्रश्न बघा, मिठाचे आम्ल हे कोणत्या आम्लाचे सामान्य नाव आहे बरं, मिठाचे आम्ल. मिठाचे आम्ल म्हणजे सल्फ्युरिक, नायट्रिक, हायड्रोक्लोरिक, ऍसिडिक. काय म्हणू शकतो आपण, मिठाचे आम्ल कोणाला म्हणणार आहोत, सल्फ्युरिक ऍसिड. काय आहे, सल्फ्युरिक ऍसिड हा त्याच्यामध्ये H प्लस आयन्स जास्त असल्यामुळे त्याला आपण काय बोलतो, स्ट्रॉंग ऍसिड बोलतो. काय बोलतो, स्ट्रॉंग ऍसिड. ज्याचा पीएच काय आहे, पीएच लेवल काय आहे त्याची, 2.2. ओके, मग मला सांगा मिठाचं ऍसिड कोणाला बोललं जातं. ठीक आहे, हायड्रोक्लोरिकचं 2.2 आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे ते 2.2 आहे. सल्फ्युरिकला आपण काय बोलतो, स्ट्रॉंग ऍसिड बोलतो, रसायनांचा राजा बोलतो. रसायनांचा राजा, याचा खूप जास्त यूज होतो इंडस्ट्रीमध्ये, बॅटरीजमध्ये पण यूज केलं जातं. याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे सगळ्यांनी. ओके, दे पुढचा प्रश्न बघा, फॉर्मिक आम्लाचे रासायनिक सूत्र काय आहे. फॉर्मिक आम्ल याचं रासायनिक सूत्र काय येईल, फॉर्मिक आम्ल रासायनिक सूत्र, फॉर्मिक आम्ल कशात असतं, मुंग्यांच्या दंशामध्ये. ठीक आहे, मुंगी जर चावली तुम्हाला तर काय होतं, त्रास होतो ना आपल्याला, होतो की नाही. तर मला सांगा काही ह्याचं बघा, तुम्ही याचं आन्सर हे पण देऊ शकता, HCOOH, हे फॉर्मिक ऍसिड जे मुंग्याच्या दंशामध्ये असतं. तुम्ही याचं आन्सर 3 पण देऊ शकतात किंवा CH2O2 पण देऊ शकतात, CH2O2 पण तुम्ही याला म्हणू शकतात. ठीक आहे, समजलं आहे, CH2O2 हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याला कशात असतं, मुंग्यांच्या दंशामध्ये. सेशनला पटापट शेअर करायचे, सेशनच्या लिंकला शेअर करा फास्ट मध्ये. ठीक आहे, चल पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाला रॉयल वॉटर म्हणतात. रॉयल वॉटर कोणत्या पदार्थाला म्हणणार आहे सांगा बरं. ॲक्वालिंजिया, नायट्रिक आम्ल, ॲस्कॉर्बिक आम्ल, एथिलॉइक आम्ल. लक्षात येत असेल तुम्हाला, हे क्वेश्चन आपण मिक्स क्वेश्चन मध्ये घेतले. आता एवढं पण विसरून जाऊ नका की मागचे सगळ्याच्या सिरीज आपण घेतल्या त्या विसरले तुम्ही, असं अजिबात बोलू नका मला. हे जे क्वेश्चन आन्सर आहे इथे तुमची रिव्हिजन सुरू आहे, तर हे मी घेतलंय तुमचं ऑलरेडी है ना. तर रॉयल वॉटर कोणाला बोलतात, ॲक्वारेंजियाला बोलतात. कोणाला बोलतात, ॲक्वारेंजिया. पर्याय नंबर कितवा योग्य, पर्याय नंबर 4 आला आपला योग्य. ॲक्वारेंजिया याला नायट्रिक आम्ल किंवा ॲक्वारेंजिया पण बोलतात. याचा वापर बघा सोनं किंवा इतर धातूच्या शुद्धीकरणामध्ये केला जातो. शुद्धीकरण बोलतो आपण, त्याच्यासाठी केला जातो. ठीक आहे, बघा आता ॲक्वारेंजियामध्ये साधित नायट्रिक आम्ल, मी बोलली ना नायट्रिक आम्ल असतं, नायट्रिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्ल याचे गुणोत्तर किती असतं बरं. आता ह्याच्यामध्ये याला मी तुम्हाला म्हटलं की याला नायट्रिक ऍसिड पण बोलतो. याचे गुणोत्तर किती आहे, 3:1. हायड्रोक्लोरिक 3 आणि नायट्रिक किती, 1. काय येईल आन्सर आपलं, पर्याय नंबर 2. हायड्रोक्लोरिक जे असेल, ठीक आहे, हायड्रोक्लोरिक जे आहे ते किती आहे, 3 आहे आणि नायट्रिक किती आहे, 1. म्हणजे काय गुणोत्तर आला आपलं, 3:1.
एक याला काय बोललं जातं अजून रॉयल वॉटर सुद्धा बोललं जातं. लक्षात येत असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. ठीक आहे. आता बघा खालीलपैकी कोणते आम्लाचे वैशिष्ट्य नाही. आम्लाचे म्हणजे काय ऍसिडचे जे वैशिष्ट्य नाही असं कोण आहे बरं. आम्ल चवीला कडू असते, नंतर ते लाल लिटमस पेपर मध्ये निळे होते, ते साबणासारखे गुळगुळीत असते किंवा ते निळे लिटमस पेपरला लाल करते. आम्लाचं वैशिष्ट्य काय. ऍसिड मध्ये काय होतं. लिटमस पेपरवर बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे फक्त तुम्हाला सेंट्रलला नाही तर पोलीस भरतीमध्ये सुद्धा हे प्रश्न आलेले आहेत आणि आपण पोलीस भरतीमध्ये बरेच असे प्रश्न सॉल्व्ह पण केलेले आहे ना. मग आम्लाचे जे वैशिष्ट्यच नाहीये असं विचारले तर काय येईल आन्सर सांगा. ज्यांना सांगायचं असेल आन्सर काय येणार की ते गुळगुळीत नाहीये ना, ते साबणासारखे गुळगुळीत नसतात. लाल लिटमस पेपर निळे होते का त्याच्यामध्ये. आम्लामध्ये लाल लिटमस लालच राहतात. ठीक आहे. आम्लाचे वैशिष्ट्य नाही ते कोण आहे. इथे सगळे आम्लारीचे वैशिष्ट्य दिलेले बघा. इथे काय आहे प्रश्नामध्ये आम्लारीच घ्या. ठीक आहे. आम्लारी चवीला कडू आहे, त्यानंतर ते लाल लिटमस पेपरला निळे करते. कोण करते आम्लारीच करते. ठीक आहे. ते निळे लिटमस पेपर लाल करते. इथे वैशिष्ट्य आहे करून घ्यावं लागेल आपल्याला क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आम्ल म्हणजे काय ऍसिड. ऍसिड मध्ये काय होईल आम्लाची चव कशी असते लक्ष द्या ह्या क्वेश्चन वर. आम्ल चवीला आहे आंबट. ठीक आहे. लाल लिटमसला आम्ल काय करते लालच करते. सोबतच निळा लिटमस असेल तर आम्ल त्याला काय करते लालच करते. साबणासारखे ते असते का अजिबात नसते. ठीक आहे. मग इथे आपल्याला सांगावं लागेल हे जे आम्लाचे वैशिष्ट्य आहे तर ते फक्त वैशिष्ट्य कोणते आहे ते निळे लिटमस पेपर सुद्धा लाल करते. इथे फक्त काय झालं तर थोडीशी मिस्टेक झाली, त्याला सॉल्व्ह करून घ्या. आम्लाचे वैशिष्ट्य कोणते आहे निळ्या लिटमसला ते लाल करते. बाकीचे कोणाचे वैशिष्ट्य आहे हे कोण आहे आम्लारीचे आहे. हे काय आहे आम्लारीचे आहे. ठीक आहे. लक्षात येत असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. आता मला सांगा पीएच स्केलचे शोधकर्ता कोण आहे बरं. पीएच म्हणजे काय पॉवर ऑफ हायड्रोजन है ना. पीएच स्केलचे शोधकर्ते कोण आहे बरं काय सांगता येईल तुम्हाला. पीएच स्केल जे 1909 मध्ये शोधलं गेलं होतं. ठीक आहे. 1909 मध्ये पीएच स्केल शोधले गेले होते. याचे शोधकर्ते कोण आहे सोरेनसेन. पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे. पीएच म्हणजे काय पीएचचा अर्थ काय होतो पॉवर ऑफ हायड्रोजन. पॉवर ऑफ हायड्रोजन आयन्स म्हणजे एखाद्या द्रावणामध्ये हायड्रोजन आयनची किती सहती आहे हे मोजायचं असेल तर आपण पीएच चा वापर करतो. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर समजलं असेल तर हे बघा पीएच मापन श्रेणी अशा पद्धतीची दिसते. हे बघा शून्यापासून सुरू होणार 6.9 पर्यंत आपलं काय असणार इथपर्यंत आम्ल. हा 7 न्यूट्रल आहे बघा इथे दिसतंय बघा न्यूट्रल आहे. आणि इथून सुरुवात होते ते अल्किलाइन म्हणजे काय आम्लारीची सुरुवात तीव्र. तुम्हाला ना कधी कधी कलरवर पण प्रश्न विचारले जातील तर हे लक्षात ठेवा बाळांनो. कलर बदलला ना ते लक्षात ठेवायचं. कलर जेव्हा चेंज होत असेल एकदम जांभळा कलर झाला तर काय समजायचं हे तीव्र काय आहे आम्लारी आहे. कलर ग्रीनिश आला तर काय उदासीन आहे. ठीक आहे. एकदम रेड आला तर तीव्र ऍसिड आहे. तर ह्या गोष्टींना व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता बघा शुद्ध पाण्याचे पीएच मूल्य किती असते. शुद्ध पाणी आहे तर पाणी तर ऍसिड आणि बेस दोघं पण नसतं. सो मग 7च्या बरोबरीचे कारण ते ऍसिड पण नाहीये आणि ते बेस पण नाहीये, जास्त पण नाहीये कमी पण नाहीये है ना. म्हणजे काय आहे उदासीन आहे मीन्स न्यूट्रल फॉर्म वरती आहे. आता बघा शुद्ध अल्कोहोलचे पीएच मूल्य काय आहे. शुद्ध अल्कोहोल. ठीक आहे. पाण्याचं नाही विचारलेलं आहे अल्कोहोलचं पीएच विचारलेलं आहे. किती आहे अल्कोहोलचं पीएच कोण सांगेल. 7 आहे का 8 आहे. ठीक आहे. 7 आहे का 8 आहे. आज मी तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. ते दोघंही क्वेश्चन मला याच लेक्चरच्या कमेंट बॉक्स मध्ये ऑफलाईन कमेंट करून याचा आन्सर एकदम व्यवस्थित द्या.
हा प्रश्न तुम्हाला MTPC ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. pH 7च असू शकतं, शून्याच्या जवळ असू शकतं, शून्यच असेल का, एकदम तीव्र ऍसिड आहे का ते, किंवा ते डायरेक्ट 7 म्हणजे न्यूट्रल आहे का ते 8 आहे. ओके. पाण्याचं मी तुम्हाला सांगितलं, अल्कोहोलचे pH तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. सो आजसाठी इतकंच. भेटूया पुन्हा. तोपर्यंत सगळ्यांनी जे चॅनलवर नवीन आहे त्या प्रत्येकाने SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं ॲप आहे त्याला काय करा, डाउनलोड करा. तिथे तुम्हाला या सगळ्या PDF मिळून जातील. ठीक आहे. चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.